नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, कन्सल्टंट, सातारा यश IVF. मूल होणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत असा आनंदाचा क्षण, पण तितकाच क्लेशदायक म्हणजे गर्भपात. काय आहे हे वारंवार होणारा गर्भपात म्हणजेच रिकरंट प्रेग्नन्सी लॉस. जर एखाद्या महिलेमध्ये 20 आठवड्यापूर्वी सलग 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा जर गर्भपात झाला असेल तर त्याला वारंवार होणारा गर्भपात किंवा रिकरंट प्रेग्नन्सी लॉस म्हणजेच मिसकॅरेज असं संबोधलं जातं. जवळजवळ 30 ते 50% प्रेग्नन्सीजमध्ये गर्भपाताचं प्रमाण दिसून येतं. त्यापैकी जवळजवळ 80% गर्भपात जे आहेत ते पहिल्या 3 महिन्यामध्ये दिसून येतात. काय आहे त्याची कारण? बहुतेकदा जर गर्भामध्ये गुणसूत्रामध्ये जर काही दोष असतील किंवा इव्होल्युशनरी त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊन जर दोष निर्माण झाले असतील तर त्याच्यामध्ये गर्भपात होण्याची रिस्क थोडीशी जास्त असते. जणू काही निसर्ग आपलं काम चोखपणे बजावतो. म्हणजे काय तर जे चांगलं आहे त्याची वाढ होते आणि जे खराब आहे इट गेट्स अबॉर्ट. तर मग अजून काय घटक आहेत की ज्याच्यामध्ये अबॉर्शनची रिस्क जास्त असते? तर एक म्हणजे आईचं वय. जर आईचं वय वर्ष 35च्या वरती असेल तर अंडकोशांमधील जे अंडबीज आहेत त्याची संख्या आणि गुणवत्ता याच्यावरती वयाचा परिणाम होतो आणि अबॉर्शनची रिस्क वाढते. तसेच वडिलांचं वय जर 40च्या वरती असेल ते सुद्धा गर्भपाताशी निगडीत असू शकतं. धूम्रपान, मद्यपान, अतिप्रमाणात कॉफीचं सेवन हे घटक सुद्धा रिपीटेड अबॉर्शनची निगडीत असू शकतात. तसंच गुणसूत्रांमधील आई किंवा वडील दोघांपैकी एकामध्ये जरी गुणसूत्रांमधील दोष असेल तरी सुद्धा गर्भपाताचं रिपीटेड गर्भपात होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. तसंच शारीरिकदृष्ट्या काही रचनात्मक बदल किंवा दोष आढळून आले महिलेमध्ये, जसं की गर्भाशयाच्या पिशवीला पडदा असणं, गर्भाशय एक तोंडी किंवा 2 तोंडी ज्याला आपण युनिकॉर्नेट किंवा बायकॉर्नेट युटरस असं म्हणतो, तसंच फायब्रॉइड, पॉलिप यासारख्या गोष्टी रिकरंट प्रेग्नन्सी लॉस म्हणजे रिपीटेड मिसकॅरेजना कारणीभूत ठरतात. काही इन्फेक्शन्स, तसंच हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय तर PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, डायबिटीज, थायरॉइड डिसऑर्डर्स किंवा ल्युटिल फेज डिफेक्ट म्हणजे महिलेच्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाच्या हॉर्मोनची कमतरता असते आणि त्याच्यामुळे रिपीटेड अबॉर्शनची रिस्क ही जास्त असते. तसेच काही इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स जसं की APLA सिंड्रोम म्हणजे अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम. याच्यामध्ये शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात की ज्याच्यामुळे मिसकॅरेजचा रेट वाढतो, रिपीटेड मिसकॅरेजेस होतात. ह्या पेशंट्समध्ये रक्ताची गुठळी होण्याचं प्रमाण जास्त असतं की जे रिपीटेड अबॉर्शन्सला कारणीभूत ठरतं. दुर्दैवाने जवळजवळ 30 ते 40% केसेसमध्ये आपल्याला एक्झॅक्ट कॉज सापडत नाही की ज्याला आपण अनएक्सप्लेन्ड RPL म्हणजे अनएक्सप्लेन्ड रिकरंट प्रेग्नन्सी लॉस असं आपण म्हणतो. पण एकच गोष्ट याच्यामध्ये चांगली अशी आहे की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, APLA सिंड्रोम, जसं की इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स याच्यामध्ये ॲस्पिरिनची छोटीशी गोळी, हिपॅरिनचं इंजेक्शन किंवा प्रोजेस्ट्रॉनचं हॉर्मोनचा सपोर्ट खूप फायदेशीर ठरतो. तर मग ह्या ज्या अबॉर्शनच्या बागुलबुवाकडे आपण कसं बघितलं गेलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कपलला सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. कारण हे खूप पेनफुल आहे की प्रेग्नन्सी राहते आणि मल्टिपल टाईम इट इज गेटिंग अबॉर्टेड. सो फॅमिली सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनी 9 महिन्याचं बाळ आपण त्यांना हातात देऊ शकतो. तसंच आई आणि वडील ह्या दोघांचाही 2 प्रेग्नन्सीच्या मध्ये तपास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण कंप्लीट ब्लड काउंट, युरिन एक्झामिनेशन, थायरॉइड प्रोफाईल, शुगर लेवल्स हे दोघांच्याही चेक करतो. तसंच आईमध्ये आपण सोनोग्राफी की काही रचनात्मक दोष आहेत का बघण्यासाठी किंवा APLA सिंड्रोम डायग्नोज करण्यासाठी ACA, ANA, ल्युपस अँटीकोॲग्युलंट, तसंच प्रोटीन CS असे काही फॅक्टर्स, तसंच होमोसिस्टाईन लेवल्स आपण आयुष्यात चेक करू शकतो. हे थोडं खर्चिक जातं
तसंच कॅरिओटायपिंग गुणसूत्रांचा तपास करू शकतो आपण. हे थोडं खर्चिक जातं, पण जोपर्यंत आपण कारण शोधत नाही, जोपर्यंत त्या मुळाशी जात नाही, तोपर्यंत आपण ट्रीटमेंट नाही करू शकत आहे. कारण जर आपण योग्य तपास केले आणि योग्य उपचार केले तर 90% केसेसमध्ये आपण 9 महिन्याचं बाळ त्या माऊलीच्या हातात देऊ शकतो. कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स इट इज हॅव्हिंग ट्रीटमेंट. PCOD, डायबिटीज, ल्युटिल फेस डिफेक्ट्स, ह्याला सगळ्याला ट्रीटमेंट आहे जर ते डायग्नोज झाले तर. ॲपला सिंड्रोमला छोटीशी ॲस्पिरिनची गोळी, हिपॅरिनचं इंजेक्शन खूप फायदेशीर ठरतं. तसंच अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये ANC, प्रॉपर केअर, सायकोलॉजिकल सपोर्ट, ॲस्पिरिनची गोळी आणि प्रोजेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोनचा सपोर्ट इट हेल्प्स अ लॉट, खूप फायदेशीर ठरतं. जर आई वडिलांमध्ये गुणसूत्रांमध्ये जर दोष आला तर आपल्याला जीन एक्सपर्ट्स जे आहेत त्यांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. सो जर योग्य रीतीने आपण जर ह्या गर्भपातांकडे, वारंवार होणाऱ्या गर्भपातांकडे पाहिलं तर 90% आपण एक 9 महिन्याचं बाळ त्या माऊलीच्या हातात देऊ शकतो. सो इट्स राईट टू नो द कॉज, इट्स राईट टू नो द exact cause why it is happening. It's right to take a good treatment, proper treatment and have a healthy baby. धन्यवाद.